जय सियाराम. परमात्मा स्वरूप रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी महाराज आज आध्यात्मिक शाळेत खूप छान सांगितलेलं आहे बघा. आता ना कबीरदासचे दोहे चालू आहेत. पहिलं आध्यात्मिक शाळा ओपन झाली, रामचरित्र मानस चौपाईतले अर्थ सांगितले जायचे बघा. एक दोन ओळी वाचायच्या आणि त्याचा भावपूर्ण छान सुंदर असं ठाकूरचे अर्थ सांगायचे आणि त्यातून खूप छान उपदेश भेटायचे. आणि आता रामचरित्र मानस चौपाई संपलेली आहे म्हणून आता कबीरदासांचे दोहे सांगितलेले आहेत. आज कबीरदासांच्या दोह्यात खूप सुंदर असं सांगितलेलं होतं की माणसाचा वैरी कोणी नसतं. आपल्यातल्या अहंकारामुळे जसं आपली दृष्टी असेल, जसं आपलं मन असेल तसं समोरचं माणूस आपल्याला दिसत असतं, असं त्यातून छान असा उद्देश भेटलेला आहे. आणि आज आहे बघा नारळी पौर्णिमा. रामानंदाचार्यजींनी मत्स्य बांधवांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण खूप जास्त प्रमाणात मत्स्यमारी बांधव जे आहेत ते माऊलींचे शिष्य लोक आहेत, भक्तगण आहेत. त्याच्यामुळे खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आज नारळी पौर्णिमेच्या. कारण त्यांचा एक व्यवसायच आहे तो तिकडे समुद्राच्या अंगाखांद्यावर हे करण्याचा, म्हणजे की समुद्रात जायचं, ती मासेमारी करायचं. मग त्यासाठी खूप शुभेच्छा दिल्यात आणि तुम्हाला कुठलंही संकट नाही असं माऊलींनी आशीर्वाद पण दिलेला आहे मत्स्यमारी बांधवांसाठी. आणि खूप छान वाटलं सकाळच्या आध्यात्मिक. आणि काल एक देहदान झालेलं आहे. हे संप्रदायातलं देहदान नसून ही चळवळच बनलेली आहे बघा. हळूहळू ही चळवळच व्हायला लागली. बाकी म्हणजे आपल्या संप्रदायातले तर देहदान झालेत, परंतु दोन देहदान असे दोन देहदान झालेले आहेत बाहेरचे, जे की रामानंदाचार्यजी संप्रदायातले नसतानाही त्यांनी देहदान केलेलं आहे. आणि हे समाजासाठी छान अशी चळवळच झालेली आहे बघा. म्हणजे की आता बघा, म्हणजे संप्रदायात नसतानाही देहदान झालेलं आहे आणि समाजासाठी एक चळवळ सुद्धा आहे. खरं तर देहदान करणं खूप गरजेचं आहे. कारण आता एक बॉडीवर 3 डॉक्टर शिकले जातात असं कुठंही झालं नाही. ते फक्त रामानंदाचार्यजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे. आजपर्यंत 131 देहदान झालेले आहे आणि 39 ऑर्गन डोनेट पण झालेले आहेत बघा या संप्रदायामध्ये. आणि एका बॉडीवर 3 डॉक्टर शिकतात म्हणजे बघा ती किती आपल्या भविष्यासाठी खूप छान हा उपक्रम आहे. कारण आपल्याला दूर देशात दवाखान्यात जाणं लागणार नाही आणि खूप छान प्रकारे डॉक्टर बनायला चालू झालेला आहे रामानंदाचार्यजींच्या आशीर्वादाने. आणि खूप छान वाटलं आजची आध्यात्मिक शाळा ऐकून तर मन अगदी प्रसन्न होतंच आणि एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर आपल्यात राहते. तर जय सियाराम सर्वांना.